हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधेः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुंभापुराधीश जावनशिलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो। आमगेले गोकर्ण मठाचे गुरुपरंपरेचे सर्व समस्त वृंदावनस्थ स्वामेले वृंदावनांक चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। विशेष रीतीन विद्यमान्य स्वामी जावनशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर स्वामेले चरणकमलांक नतमस्तक जावंगेनो। हे GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे संबंधित जावंगेनो। गरुड पुराणाचे एक ज्ञान यज्ञ कार्यांतू श्रवणासक्त जावंगेनो। आईल तसले सर्वांक तुमका स्वागत सुस्वागत करता। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वही नवम अध्यायांतू विशेष रीतीन चिंतन केले तसले म्रियमाण कृत्य म्हळ्यार अंत्यक्षणाचेरी आत्माचे प्राणोत्क्रमण देता आसा त्या संदर्भारी कशे रीतीन आम्ही ते व्यक्तिगत जावंगेनो, कशे रीतीन ज्ञान कार्य करका ना ताका समंजस जावंगेनो, परमात्मान कशे रीतीन गरुडाक उपदेश दिल्लो हे सर्व ही विस्तार कृत जावंगेनो आम्ही नवमोध्यायांतू पळयल्ले आसा। आयच्या दिवसाचे 10व्या दिवसांतू हे ज्ञान यज्ञ कार्यांतू विशेष रीतीन दाहास्ती संचय कर्म निरूपणम ते गेलील तसले जीवात्माक कशे रीतीन संस्कार करका, कशे रीतीन तेगेले मुखावयले बायलाले जीवन कशे रीतीन देता, सती सहगमन दिल्यार कशे रीतीन देता ना जे बायल गेले तर जाल्यार कशे रीतीन प्रायश्चित्त हाजी सर्व ही फल आमी आयच्या दिवसांतू पळोवया। गरुडदेव परमात्माक विशेष रीतीन भिन्न करतसा। देहदाह विधानंच वद सुकृतीनां विभो सती यदि भवेत् पत्नी तत्स्याश्च महिमां वद। परमात्मा विचारता परमात्मा मधुसूदना आपणाक तुवें सर्व ही आतुर कर्म करचे बदल ते स्वर्गलोकाक वचचे बदल ताजेचे सर्व ही तुवें सांगिल्लें आसा जाल्यार आपणाक मुखावयले तेगेले जिवनांतू ताका अग्निसंस्कार कशे रीतीन करका, अग्निसंस्कार केले नंतर तेगेले मुखावयले दिवसांतू तेगेले बायलीले कशे रीतीन ताका बायलेक फल प्राप्त जाता हे सर्व ही तुवें आपणाक सांगका म्हण तसले संदर्भ परमात्मा कडेन उल्लेख करता। गरुडदेवान विचारिल्ले तसले प्रश्नाक परमात्मा सांगता की म्हळ्यार शृणुत्राक्ष प्रवक्ष्यामि सर्वमेमो और्ध्वदेहिकं यत्कृत्वा पुत्रपौत्रश्च मुंचन्ते पैतृकादृणात् के। म्हळ्यार परमात्मा सांगता की म्हळ्यार गरुडा तुवें सांगिल्ले तसले विशया बदल हांव सांगत आसा। मरण जाले नंतर तेगेले कार्य विधिविधान उक्त जावंगेनो। पुत्र प्रौत्र सर्व ही पितृणाच्यान मुक्त जावका तर जाल्यार तेगेले विधिविधान और्ध्वदेहिकादि कर्माचरण करका। किं तदै बहुर्भिधानै पित्रोरन्तेष्टे माचरेत् तेनाग्निष्ठो मसदृशं पुत्र फलमाप्नुयात् के। कोण पित्र आपणाले बापसूले एक दहादी कर्म योग्य रीतीन करत की ताका कसनेची दान दिवचे तसले आवश्यकत ना। दाहादी कर्माची ताणें समंजस रीतीन केले तर जाल्यार ताका योग्य जाले तसले अग्निष्टोम यज्ञाचे फल ते चरडाक प्राप्त जात के। ताणें केले पळयाच कसने दान करका म्हणना के, कसने ताणें योग्य जाले तसले कार्य करका म्हणना के। बापसूले और्ध्वदेहिकाचे अंत्येष्टी विधिविधान योग्य रीतीन केल्यार ताका योग्य जाले तसले अग्निष्टोम होमाचे फल ताका प्राप्त जात के। तदा शोकं परित्यज्य कारयेन् मुंडनं सुतः समस्त बांधवैर्युक्ता सर्व पाप पुनुत्तये के। तगेले बापसूले देहत्याग जाले नंतर बापसूले मरण दुःखाचे त्यजन कोरगिनो तगेले आप्त इष्ट बंधुवर्गाचे विशेष रीतीन ते पापनाश जावचे तरी आपणाले केश मुंडन करून घेवका के। आतांचे केश मुंडन करून घे म्हळ्यार बट फाल्यां हांव कामां वचचें आसा, म्हाका कामार विचारताचे कामार आमगेले एक ड्रेस कोड आसा तशीच वचका अशी वचका। पळयाच चल्यान जन्माक आयले नंतर बापूस कितले रितीन संतोष करता, बापसूक ताजे कितले रितीन संतोष पावंगेनो
बापू सुदाची आपणाले चल्याले कितें त्याग जावंक सोडील तसले एक दाढी की नाजाल्यार केश की बापू सुदाची चल्यान जन्म आयल्या नंतर तो विशेष रितीन खंडन करून घेतके तशीची पुत्रान सुदाची कर्तव्यान ते आपणाले बापसूले एक दुःखाक विशेष रितीन त्याग रुपारे आपणाले केश एक पुण्य संपादने कितें दान करचे तसले मुंडन करून घेवच्याक मागशी मुखार पळोवप तसले दृष्टांत आमकां मस्त रितीन खेद दिसता आसा मातो पित्रो मृत्यो येन कारितं मुंडनं हि आत्मजा सकतं ज्ञेय संसारार्णवतारकः आवसुले बापसुले मरण दिल्या नंतर कोण पुत्रो कोण चेडो तो मुंडन करून घेना की ताका खंडीत सद्गती कशी रितीन दितलो म्हणत तसले ताका खंडीत सद्गती मेळना ताण तरेन आवसूल बापसूले उद्देश्यान ताणे तरेन केश मुंडन केलें तर जाल्यार मात्र तागेले आवसू बापसूक एक योग्य जाले तसले सद्गती मेळच्याक प्रारंभीकरण दत्के म्हणत तसले दृष्टांत हांगा दिल्ले आसा अतो मुंडनम अवश्यम नख कक्ष विवर्जितम ततस्स बांधवस्न्या धौत वस्त्राणी धारयेत के ते संदर्भारी ताणे आपणाले नखाचे केश नातर जाल्यार खांक्याचे केश सोडून घेवन उरिले अवश्य केस ताणे मुंडन करून घेवका के तदनंतर सर्व ही तांणी स्नान करून घेवन आनी वापस शुभ्र जाले तसले धव्य वस्त्र धारण करका के सद्यो जलम समानीतम ततस्तम स्नापयेच्छवम मुंडयेच्छंदनै स्वागे गम्भे मृत्तिका यथावः म्हळ्यार पापी कूप जाले तसले तदनंतर एक विशेष रितीन आशिल्ले तसले नदी सरोवराचे ना घरांत आशिल्ले तसले बांयचे एक शुद्ध उदक ते शवाक स्नान करका तदनंतर ताका गंधाचे मालकी पुष्पमालकी ना तुळसी मालकी हे पवित्र जाले तसले विष्णू निर्माल्याचे माला ताका धारण करून घेवन गंगादी मृत्तिकेच्यान लेपन करून घेवन स्नान करका के नवीन नवीन वस्त्रे संसाच्छाद्या तदा पिंडम सदक्षिणाम नामगोत्रे समुच्चार्य संकल्पे नापस्यतः तदनंतर ताका शवाक योग्य रितीन नूतनी वस्त्र ताका अपसव्याच्यान होदिके घालका तदनंतर तागेले नाम गोत्र उच्चारण दक्षिणा सहित रितीन ताका योग्य जाले तसले मंत्र पूरणारी ताका मंत्रोदकान ताका तरेन दाह करता तर जाल्यार ताका योग्य रितीन पिंड प्रदान करका म्हणत तसले संदर्भो हांगा सांगत आसाची मृत्युस्थाने शवो नाम तस्य नामना प्रदायते तेन भूमिर्भूतुष्टा तदा दिष्टांत देवताः मृत्युस्थानाचे आशिल्ले तसले पिंड दवरचे आसतना ते शवाचे नामाभिधानाच्यान गोत्रोच्चारण करून घेवन ताका अधिष्ठात्र देवतेचे दिरील तर जाल्यार अधिष्ठान देवते सुप्रसन्न रितीन ताका अनुग्रह करताची म्हणत तसले संदर्भा लागून ताका पिंड प्रदान अत्यावश्यक जावन करका म्हणत तसले संदर्भो आमकां सांगता आसाची द्वारे देशे भवेन तस्य नामना प्रदायते तेन नृपोघाताय भूतकोटिषु दुर्गताः तदनंतर ते दाराच्यान शव होमता आसतना तागेले नामोच्चारण पिंडदान केल्यानंतर ताका दुर्गतीक संबंध पडिल्ले तसले भूत प्राणी सर्व ही तांणी विघ्न करनाशिची निर्विघ्नपणान तागेले रथयात्रेक ना तागेले एक शवयात्रेक विशेष रितीन अनुकूलता करून दिता म्हणत तसले संदर्भो हांगा सांगत आसाची ततः प्रदक्षिणां कृत्वा पूजनीये सुष्णुभिः स्कंदपुत्रेण दातव्या स्कादेन बांधवैः सह तदनंतर तागेले ते गेलील तसले मृत पुत्र की तगेले सून की नातर तगेले बायल की हे सर्व ही तका प्रदक्षिणाकार अंत्यक्षणाचरी तका अंतिम नमन करका तदनंतर तगेले चोरडुवान नमन करका तदनंतर तगेले विशेष रितीन बंधु बांधवान सर्व ही तका नमन करून तगेले शवाचे यात्रेक प्रारंभ करका म्हणून सांगून हांगा सांगत आसाची धृत्वा स्कंदे स्वपितरम यय्य स्मशानयं गच्छति सोश्वमेध फलं पुत्रो लभते च पदे पदे कोण बापसूले शव ना बापसूले एक चिता कोण आपणाले खांद्यार घेत की कोण आपणाले खांद्यार घेवन घेवन स्मशाना पासून व्हांवत की ताका प्रति एक पावल पावल्याक अश्वमेध यागाचो फल ताका प्राप्त देत के नीत्वा स्कंदे सजष्टकष्टे तदा सा तालने ललालितः तदैव तद्बनाम चैन स्वपितरम वहेते के कोण आपणाले बापसूले धकल चल कोण उरत की ताणे प्रथमत जावन घेवन तागेले एक हातारी शव घेवका के तदनंतर मुखावयल्यान फाटी दिवका के अशी तगेले लालन की पालन की कशे रितीन ते बापसून सान आसतना ते चेडवांक केल्ले आस की तशीची त्या रितीनाची तगेले अंत्यक्षणाचेर स्मशाना व्हर पसून ते शवाक घेवन तांगेले पितृ ऋणाच्यान घेतली तर जाल्यार तांगेले ऋणमुक्त दत्ताची म्हणत तसले संदर्भो हांगा सांगता आसात ततोर्धर मार्गेच विश्रामं संजना भुक्त्वा कारयेत स्वस्वप्नां भूतसंज्ञाय तस्मै तेन प्रदायते के स्मशानाचे अर्धमार्गांतू भूमी शुद्ध करून घेवन प्रेताक स्नान करून घेवन पुनः भूतसंज्ञा म्हणले एक विश्रामापिंड ताका प्रदान करका के पिशाचा राक्षसा यक्षा ये चान्ये दिक्षु दंस्थिताः तस्य होतव्य देहस्य नैवे युगतत्वकारकाः पिशाच यक्ष राक्षस
आणि सर्व ही दिक्कांत आशिल्ले तसले भूत प्रेत हे सर्व ही प्रेतकारांका विघ्न करण्याची निर्विघ्नपणान तुम्ही हे कार्य साधूसून दिवू का म्हणत असले उद्देश्यानं तुमका पिंड प्रदान करत असा हे पिंडदान तुम्ही भोगन करून घेणो मुकावैल कार्याक अनुकूलत करून देऊ का हे प्रेताचे मांस भक्षण तुम्ही करण्याची आवश्यक जाईल तसले पिंड प्रदान मात्र तुम्ही भक्षण कर का म्हणून सांगून तांगेला एक विनंती करचके ततो नीत्वा स्मशानेषु स्थापयेदुत्तरान्मुखम तस्य देहस्य देहार्थम स्थलम संशोधयेत तथा तदनंतर स्मशानाचे उत्तर दिक्काक प्रवेश करून घेणो तगेले ಮತ್ತೆ समेत प्रवेश घेऊन ते दहाक भूमी शुद्ध करकाके पळयाचे हांगा कसले बदल हे शवाचे आम्ही खांद्यारी घेऊनची एक शिबिका चलका की म्हणे रे आऊस बापसून आमका खांद्यारी घेण्याची लालन केलं आमका खईची पेंटाक भरका ना कसं एक उत्सवादी रथयात्रेक वचका ना खई वचका तर त्याला रे आऊस बापसून आमका गाडीर बसून वेल की खांद्यार बसून वेल्ले खांद्यार बसून वेल्ले आमका उडगा सागेता तश निमित्तानं आऊस बापसूले अंत्य क्षणार सुद्धाची आम्ही तांकां खांद्यारीची घेऊन गेलो स्मशान यात्रा करका के आजकाल कसं जालें की मरे परिस्थितीक एकाएक मनशाक जायना पहिले बहुसंख्यात कुटुंब आशिल्ले आता विरळ कुटुंब सदस्य जाल्याच म्हणल्या नंतर एकल्या एकल्या पळयल्या जायना असूये तासार मद अहंकारित भावनेनं सर्व ही दुरीकृत जाता आसात जाल्यारीचे हांव सांगचें कसं की मरे हे एक अंतिम क्षणांत ते मनशा वयर कितले रितीन द्वेष उरो असूय हे उरो कसने बांधवय कसनेच उरल्यार सुद्दाचे हे अत्यंत पवित्र मदेल तसले एक शवसंस्कार आसा हे प्रत्येक शवाचे कोणाकच शवसंस्कार तरेन आमी करच्या गेल तर जाल्यार ते शवाक तरेन आमगेल खांद्यार तरेन आमी घेतील तर जाल्यार आमकां प्रत्येक पावल्याक आमकां अश्वमेध याग केले तसले पुण्य मेळतके आता आमगेले घरच्यान ना तांतांगेर घरच्यान शवाचे एक स्मशान कितलो दूर आसा म्हणून सांगल्यार तुम्ही विचार कराचे तुमकां कितलो अश्वमेध यागाचो पुण्य मेळटा की म्हणून 100 अश्वमेध याग केले तर जाल्यार एक इंद्र पदवीके आमकां 100 इंद्र पदवी मेळगेन वता कित्याक की मारे तितलो पावलो आमगेले चलता तरीन आमी तरेन एम्बुलन्स विंगड कसले तरेची गाडीचे वेवस्था तरेन करून घेवन आमी शवसंस्काराक गेले तर जाल्यार आमकां अश्वमेध यागाचो पुण्य नश्ट जावंक वतके पळयाचे आमकां अश्वमेध यागाचो पुण्यचाय जावं का तर जाल्यार आमी सर्व ही मेळगेनो आमगेले आप्त इश्ट बंधू वर्गाले ना आमगेले एक गांवचे ना आमगेले एक समाजाचे म्हणत तसले व्यक्तीले अवश्य जावंक घेनो शवसंस्काराक आमी भाग घेवन आमी ते कर्तव्य आमगेलेच म्हणून घेनो समजून घेनो आमी तरेन ते यज्ञांत महायज्ञके तसले एक यज्ञांत आमी तरेन भाग घेतल्यार ताजी पुण्य आमकां अयुत देंवंक घेवन मेळटके तदनिमित्तान दय करून घेवची आमगेले समाज बांधवान विशेष रितीन हे कर्तव्यांत कसं नेमकं आमकां फल मेळत आसा ते फलांत वंचन घेनाशिची आमगेले आप्त इश्ट बंधू वर्गाले कोणालेच अंत्यक्षणाचेर अंत्यक संस्कार देता आसा म्हणत जाल्यार आमगेले तांगेले शव आमगेर खांद्यारीची व्हांवून घेवन आमी ते सर्व ही पुण्याचे फल आर्जित करून घेवच्याक खंडीत पावया म्हणत तसले संदर्भ हे संदर्भार पुनः मनन करून घेता आसा आनी तुमकां बी स्मरण दिता आसा म्हणत तसले संदर्भ व्यक्त करता आसा सम्राज्य भूमिं संलिप्लो खाद्यो दत्यच्च वेदिकाम अभोक्षो मपसाध्याय वह्निं तत्र विधानतः के ते गोमयाच्यान ते सर्व ही भूमी दर्भाच्यान ऊर्ध्वरेखा काणू मध्यांतो अंगुष्ट अनामिकाभ्याच्यान उद्धृत्य जल प्रोक्षण करून वेदमंत्राच्यान अग्नीचे स्थापना करका पुष्पयक्षते रथाभिर्च देवं कृद्या संज्ञकं लोभमस्तमकेन होमं कुर्याद्यथा विधिके थई क्रव्य नामक संज्ञक अग्निक प्रतिष्ठापन पुष्पादि अर्च पूजन करून लोमेभ्य स्वाहा त्वग्य स्वाहा मांसेभ्य स्वाहा म्हणत असले अनुवाक्याचे मंत्रान वेदमंत्रान विधिपूर्वक जावंक होम करकाके तंभूत भज्योद्यो सन्नित्वं भूत परिपालकः मृतसंसारिकन्नास्ता देनम तत्वं स्वर्गतिम्नेयः ते अग्निक प्रार्थना करकाके क्रव्य संज्ञक अग्निक तू पंचभूतात्माचे शरीर धारण केले तसले हे सर्व जगत्ताक योनिक जानशील तसले भूत जावंक जगतपालक जावंक ती सर्व ही तू मृताक गेलील तसले मृत्यात्माक स्वर्गती तुवे विशेष रितीन स्वर्गाचे प्राप्ती करून दिवं का म्हणत तसले संदर्भ आम्ही प्रार्थना पूर्वक जावंक तगेले भिन्न करकाके तदनंतर इति संप्राप्य चिताग्निं चितां तथैव कारयेत श्रीखंडम तुलसीं श्रीकाष्टे फला शाश्वत दुर्बादभिः ते प्रार्थना करून चंदन तुलसी काष्ट फलाश काष्ट अश्वत्थ काष्टाच्या चिता रचन करके
आरोप्य तं प्रेतं पिंडोदौ तत्र दापयेत् चितायां शवहस्ते च प्रेतान्नाम्नं खगेश्वरः चितं मोक्ष प्रकृतितत्वं प्रेतत्वम उपजायते। तदनंतर ते चिते वैरी प्रेताक नित्कारोनो थई दोन पिंड प्रदान करका के एक चितेक आणि एक प्रेत हस्तांतो गरुडा सांगतस की मरे ते पिंड प्रदान प्रेतालय नामाभिधानाचान कोरगिनो सपिंडी श्राद्ध द्यापासून सर्व ही प्रेताक प्रेताभिनामाचान नामोच्चारण करका केपित्वम साधकं प्राहु प्रेतकल्पो विदो जनाः चितायां तेन नाम्नां वाम प्रेतं मनंथा करे पर्यंत प्रेतकल्प पर्यंत आचार्यां सांगितलं कसं की म्हणजे साधक नाम म्हणत असले प्रेताचे नामाच्यानं पिंड प्रदान करतात शवाचे नामाच्यानं पिंड प्रदान करतात ते काही केल्या सुद्धाचे ते प्रेतालय नामाच्यानं तर गेले हातांतुची पिंड प्रदान केलं तसले कर का म्हणत असले मतांतर अवश्य जाऊन असा दलरी पिंड प्रदान कर का म्हणत असले उद्देश्यो हंगा विशेष रीतीनं सांगितलं असा इत्येवं पंचभी पिंडे इत्येवं पंचभी पिंडे शवस्याहुति योग्यता अन्यथा चोतघाताय पूर्वोक्तास्ते भवंती हे पांच प्रकाराचे पिंडदान शवा का आहूत जाऊन करका तदनंतर पिंडदान करना तर दलरे यक्ष राक्षस आदी सर्व ही विघ्न करताचे शवाचे मांस भक्षण करताचे निमित्तानं पांच पिंड प्रदान करका म्हणत असले हंगा विशेष रीतीनं सांगितलं हे सर्व ही पुत्र पौत्रादिकान करका पंचकेशु मृत्यो यस्तो न गतिम लभते नरः दाहदस्त्र कर्तव्यम कृते मरणं भवेत् कोणीतरीन पंचक नक्षत्रांतो विशेष रीतीन गेले मरण दलरी तक्का सद्गती पावना ते पंचकाचे निमित्तानं तक्का दाहन दहन क्रिया करचना तदनंतर गेले मरणांत पुनः पंचका निमित्तानं मरण देता म्हणत असले संदर्भारे कशी करका म्हणून सांगितल्यास की म्हणारे आदो कृत्वा धनिष्ठार्थम मेत नक्षत्र पंचकम रेवत्यांत न दाहे च न शुभम भवेत धनिष्ठादि अर्ध धनिष्ठा नक्षत्राच्या न रेवती नक्षत्राचे पासून पांच नक्षत्र दताचे तद्निमित्तानं ते अयोग्य जाऊन असा ते कालांत दहन करणं तर केलं तर त्याला तांका बर ज्यांना म्हणले उद्दिश्यानं ते ग्रहण दहन करच्याना मुकावेले नक्षत्र पळून तांका विधीपूर्वक जाऊन ते दोषाक शांती करून दहन विधी संस्कार की पुतलिका निर्माण करून ते दहन कार्य करका म्हणून सांगून आमका शास्त्रान सांगितलं असा शवस्य निकटे ताक्षा निक्षिपेतुस्तुलस्तदा दर्भायांश्च ऋतुजा क्षुत्मंत्रादिभित्रतान गरुडा शवाचे लगीच्यानं दर्भाच्यानं विशेष रीतीनं चार गोंबलिका पुत्तलिका कोर्गेनो ते पुत्तलिका का नक्षत्र मंत्राच्यानं अभिमंत्रण करका तप्ते महा प्रकृत्यव्यम वहंती वृक्षनामभि प्रेता जेत मंत्रेण पुनर्जोहो मस्तु संपुटैः सुवर्णदान करका पहिले नामक्षत्राच्यानं प्रेता जयत नराः इंद्रो व शर्मा यच्छतो म्हणत असले नक्षत्र मंत्राच्यानं होम करका हाका संपुटीकरण क्रम म्हणून सांगतात ततोदाह प्रकृतेस्व पुत्तलैः सह सपिंडी नदी दे कुर्या शांती विधिस्तुतः ते चल्लोची मुकावेले दिवसांतो ते पुत्तलिका निर्माण कोरगिनो ते प्रेत दहन कोरगिनो सपिंडी श्राद्धा दिवसा पुनः पंचकशाती शांतीचे विधान करका म्हणून सांगून हंगा विशेष रीतीनं उल्लेख केल्याचा हे सर्व ही कर्तव्य करका कुंकुमादी धारण कोरगिनो आम्ही काज्जळके उत्तम वस्त्राभरण धारण कोरगिनो ब्राह्मणाक योग्य रीतीनं दान बंधुवस्तु वर्गांक विशेष रीतीनं भक्ष्य पक्वान्नादी एक आम्ही घरांतो जेवण करका म्हणत असल्या संदर्भांग सांगितल्याचा गुरु नमस्कृत्य तदा निर्गच्छन्तेंद्रांध्रहि ततो देवालयं गत्वा भक्तवान् तां प्रणोद्धिरिं महलगड्याक गुरुमंदिराक विष्णुमंदिराक परमात्माले मंदिराक वचुंगिनो भक्तीनं श्रद्धेनं नमस्कार करका सर्वमापरणं तत्र श्रीफलं परिग्रह च लज्जा मोहं परित्यज्य स्मशानं भवन वर्जिते आपणाले घरांत शिजले सर्व ही वस्त्राभरण विष्णू कर्पण कोरगिनो आपणाले घरांत वतून देवाक विशेष रीतीनं एक श्रीफल धोरगिनो सर्व ही मोह त्यजन कोरगिनो स्मशानाक वचकाके तत्र सूर्यं नमस्कृत्य परिकृत्य चितां तदा पुष्पायां तदोन्नार स्नापयितुतिं थई सूर्यनारायणाक चिताग्निक नमस्कार कोरनो विशेष रीतीनं चिताचे म्हणत असले पुष्पाक विशेष रीतीनं आपणाले देह म्हणून सांगून चिंतन करका के सखिभ्य श्रीफलम दद्यात् ज्ञापये तत्तः गंगाजलम स्नात्वा शरीरम फलदाहेत तदनंतर ते फल आपणाले दिवंगेनो घरांचे लोकांक दिवंगेनो अग्नि संस्काराचे अग्निक गंगा स्नान म्हणून सांगून तिने शरीराचे दहन कोरून घेवका के पळया हे विशेष रीतीनं कसं बदल सांगत असा की मरे सती सहगमना बदल विशेष रीतीनं हंगा उल्लेख केल्ले असा घोवाले एक मरण दिल्यानंतर पत्नी सुदाची मरण करका नादले तीन सुदाची आपणाले चिताग्नी म्हणत असले हे गंगा स्नानाची आपणान शरीरान घेत असा म्हणत असले उद्देशानं तिने सहगमन करचे जाल्यार आईचे एक संदर्भारे आमगेले एक सरकारानं हे सती सहगमनाचे पद्धती विरोध निषेध केल्ले निमित्तानं हे सर्व ही आचरणा अंत चलत ना अश निमित्तानं आम्ही केवल परमात्माले विषयासक्ती वैरी आसक्ती दिवंगेनो आपणाले बामणाक ना आपणाले घोवाक योग्य रीतीनं परमात्मो दिव्य ही अनुग्रह दल तसले मोक्ष पदवी तक्का प्राप्तीकरण जाऊ का म्हणून सांगून तिने बायलीनं विशेष रीतीनं नित्य ही स्नान कोरगेनो नित्य ही परमात्माले चिंतन कोरगेनो आपणाले घोवाले
एक आरोग्याचे लागून उरो ना घोवाला एक योग्य रीतीनं मृत्यू दिल्या निमित्तानं तक्का योग्य दिलं तसले स्वर्ग सुख प्राप्त देव का तक्का मोक्ष पदवी मिळेल का म्हणून सांगून सशास्त्राचे प्रवचनाचे एक अध्ययन की ना ज्ञानकार्याचे श्रवण की तरीन केलं तर त्याला रे सर्वही तिका एक मोक्षपद मिळत असले सती सहगमनाचे कसं एक फल असा तिक सुदाची मिळता म्हणत असले शास्त्रवचन आजकाल चोलना येईल असाची तद्निमित्तानं हे सती सहगमनाचे पद्धती करण्याशीची केवल तदेक चित्त जावंगनो परमात्माले नित्य पदकमलाचे आश्रित भक्ताले विशेष रीतीनं परमात्माले स्तुति गुण गान भक्तिपूर्वक जावंगनो श्रवणेंद्रियांतु तल्लीन जावंगनो नित्य ही परमात्माले चिंतन करूंगनो आपणाले देहाची परमात्मा का समर्पित करत असले भावना आमगेल मनांतुरल्यारीची परमात्मा अत्यंत संतुष्ट रीतीनं आमका अनुग्रह करता म्हणत असले उत्तरांतू दोन उत्तरना तद्दुकोन कोणीची हे सहगमन पद्धतीचे करचा का वतनाशीची केवल परमात्मांतू तल्लीन जावंगनो परमात्मूची आपणाला सर्वस्व मिळत असले अभिमानानं विशेष रीतीनं तुमगेले उर्वरित आयुष्य उर्वरित वर्ष परमात्मा कितरीची चिंतन करूंगनो तुमक दिल तसले चुरडवाक योग्य रीतीनं शिक्षण योग्य रीतीनं ज्ञान योग्य रीतीनं कर्तव्य योग्य रीतीनं घर चलत तसले जबाबदारी तंका ते संदर्भारी मार्गदर्शन दिवनो तुम्हीची तुमगेले घोवाले तर्फीनं आदर्शप्राय जावंगनो समाजांतू तुमगेले चुरडवांक उत्तरोन्मुख तगेले अभिवृद्धी घडच तशी तुम्ही तंका मार्गदर्शक प्राय जावन उरल्यारीची तोचीची सहगमनाचो पुण्य तुमका नित्य ही मिळता म्हणत असले वचन तुमका सांगत असा दिव्याधो सतोयुष्य शुद्धो धर्मयतो नरहा यताने देहते तप्त लोहपिंडेन कर्चित धर्मयुक्त दलसलो शुद्ध पुरुष दलसलो विवाहांतू असत्य दलसले उले नाशील दसलो तसले लोहपिंड कशी दहन देना की तशी धार्मिकानं कायदा म्हणत असले एक विशेष दिल तसले लोहपिंडाचे शपथ केले सुधारे ते दहन जायना म्हणत असले संदर्भारे हांगा सांगिल असा हे सर्व ही तत्सर्वं प्रयत्नेन स्वपतिं सेवयित सदा कर्मणा मनसा वाचा मते जीवती सद्गताः हे कारणाक हे सर्व ही प्रयत्नाक मनन वचन काया कर्माचान सदा सेवन परमात्माला आम्ही चिंतन करत उरका के तद्निमित्तानं आमका परमात्मो नित्यही अनुग्रहित करता म्हणत असले संदर्भो आमका हांगा उत्पत्ती देता तदनंतर ही आम्ही कोरंगिनो मुकावयल्या दिवसांतू स्मशानाक गेल तसले निमित्तानं स्नान की विशेष रीतीनं एक धूम आम्ही स्वीकार करूंगिनो घरांत येऊंगिनो पुनः स्नान करूंगिनो त्या दिवसाक गोग्रासनीची दान दिनाशीची पत्रावळींतू अत्यंत अनशन व्रत की नातर त्याला रे मृतालय एक उडगासा निमित्त विशेष रीतीनं आम्ही पॅज करूंगिन जेवत तसले पद्धती आमगेल्यांत आसा ते सर्व ही कोरंगिनो तागेले बदल एक दिव लावंगेन की ते सूत आनीची उदक दूध दवरंगिनो तागेले एक दाहाचे परितपा निमित्त ताका देवत तसलो त्रासा निमित्त दुरीकृत देवच्याक परमात्माले उडगास करून तो दिव लावंगिनो ते दिव्याचे मुखांतर क्षीर आनीची एक जल पिवच्याक येता म्हणत असले संदर्भो आम्ही उडगास करून घेऊ का म्हणत असले संदर्भांग सांगत असाचे मृतकस्थानमालिप्य दक्षिणाभिमुखं ततः द्वादशाः पर्यन्तं दीपं कुर्यात् नर्शनीं सूर्यास्ते समागते साक्षे स्मशाने चिततुष्टते दुग्धं च तोयं दध्यान निरत्रयं के सूर्यास्ताचे समयाचरी स्मशानांतू ना चार जमचकडीनं एक मातीचे आयदनांतू दूध जल हे दवरका म्हणून सांगून सांगत असाची आम्ही तो क्रमो वत्त जावंगेनो विशेष रीतीनं आमगेले घरांत आशिल्ले तसले एक खुंटी घांगिनो ते मृत आत्माचे सद्गती मिळच की तरी तक्का दहन संस्कार दिल्या निमित्तानं तक्का देवत तसलो त्रासा निमित्तानं तक्का देवत तसले एक तापत्रयाच्यान विमोचन देवच की तरी तक्का विशेष रीतीनं क्षीर आनीची जल दवरंगिनो तक्का शांत रीतीनं तक्का अनुग्रहित करका आनीची तगेले ते दावाग्नीच्यानं कसने रीतीनं एक त्रास देवच्यानं म्हणत असले संदर्भारी ते करत असले पद्धती रूढींत असा स्मशानदलग्धोसी परित्यक्तोसी बांधवैः इदम निरमिदम क्षीरम मात्रम स्नानम मितम पिबह बांधवानं सर्वही तुका त्यजन केलेसा हे जलाच्यानं तू स्नान कर आणि हे तू क्षीर पिबत कर म्हणत असले आम्ही उद्दिश्य न ते दवर्चके चतुर्थार्थे संचयः कार्यं स्वाक्षाग्नि निरकग्निः तृतीयान्ने द्वितीये वा कर्तव्या श्वाविरोधतः चौथे दिवसाक अस्थिसंचयन करका म्हणून सांगून शास्त्राचे रूढी असा त्या दिवसाक अस्थिश्राद्ध करका पंचकादे शनिवार येईल तर दिल्या रे ना तर दिल्या रे त्या दिवसाक दुसरे दिवसाक ना दिल्या रे तिसरे दिवसाक ते भस्मास्थी संचयन करून घेणो पुन्हा मरकोळी म्हणून घेणा मी करच असा ते सर्व ही करून घेणो तर गेले अस्थिसंचयन करका म्हणून सांगून हांगा शास्त्रांतू सांगितले असा भूमींच स्नानं कृत्वा चशुर्भवजेत ऊर्णसूत्रं वेष्टयित्वा पवित्रिं परिधाय च स्नान कोर्गिनो शुचिर्भूत जावंगिनो नेशील वस्त्राचरे पवित्र धारण कोर्गिनो दद्या स्मशानवासिनेभ्यो माशबलिं सुतः यमाय त्वेति मंत्रेण तिस्रं कुर्यात् धर्मप्रमिकाः
पुत्रान स्मशानवासीन वचून उद्दाचे बली दिव कामणसा यमायत्वा मंत्राना हे 3 प्रदक्षिण घाल कामून घेण्यासा हे सर्व ही पिंडप्रदाना निमित्तानं यमाक यमधर्माक सर्व ही आम्ही दितसाची तद्निमित्तानं ते गेलील तसले प्रेतात्माक योग्य रीतीनं परमात्मानं मोक्ष अनुग्रह कर काम सांगून आम्ही परत परत भिन्न कर काम सांगून परमात्मा सांगता ततो दुग्धेन चा भुक्ष चितास्थानं खगेश्वरः जलेन सेचया शादो दुग्धरस्ती वृंदकम तदनंतर गरुडाक सांगत की मरे प्रथम दिवसाक ते दुधानं अस्तीचे अग्नि सिंचयन करून अस्ती एक विशेष रीतीनं आम्ही अस्ती काढका कृत्वा पलाशपात्रेषु क्षग्वा दूर्द्वारिभिः संस्थाप्य मृण्मये पात्रे श्राद्धं कुर्यात् स्विधिः अस्ति च पलाशपात्रांतु दवर्गिनो ते दुधांतु आणि क्षीरांतु उत्कांतु धुंगिनो मातीचे मडकींतु विधिपूर्वक जागवून गेले श्राद्ध कर का म्हणून सांगून सांगता त्रिकोणम स्तंडिलम कृत्वा गोमयेनोपलेपितं दक्षिणाभिमुखीं दिक्षु दद्या दंडात्रम त्रिशुः तदनंतर त्रिकोणाचे मंडल स्तंडिल कोरगिनो गोमयाच्या सर्व ही स्थाडून दक्षिणाभिमुख जागून बसून दक्षिण उत्तर पश्चिमाभिमुख जाऊन पिंड प्रदान कर का म्हणून सांगून हांग सांगता जाची पुंजीकृत्य चिताभस्म तत्रं दत्वा त्रिपादुकां स्थापये तत्र जला साजलान्न खम खम घटम चिताभस्माचे सर्व ही एकीकृती करून तजीचे पादुका रचन करून ते जलतुंबे सर्व ही भोर घेनो ते उत्कांतो विसर्जन कर का म्हणून सांगून हांगा सांगता साची ततस्तंडुलापाकेन दधिंग्रत्वा समन्वितं बलिं प्रेताय सजलम दद्यान मिश्रम यथाविधि दधिग्रताचे सहित दल अन्नाचे दान विशेष रीतीनं विधिपूर्वक ते प्रेताक अर्धजल बली सहित दान कर का पदानी दशपंचैव चोत्रात्यां दिशि व्रजेत गतं विधाय तत्रस्तिं पात्रं संस्थायित उत्तर दिक्कांतु 15 ಹೆಜ್ಜೆ ಮುಖಾರ್ವಚನು थई फोंड काणगेन थई अस्ति पात्र दवर्का तस्योपरि ततो दंड्या दुर्शुंदा दधानशाननं गत्वा दुष्टवं तत्वां नित्वां गच्छे ज्वालल वाशनम के ते पिंड प्रदान थई कर का प्रेता का दाह पीडा शांत देवच की तरी थई अस्ति पात्र पुनः घेवनो जलाशय वचका तत्र प्रक्षालय दुग्धभाग अस्ति पुनः पुनः चर्चयितांधनात कुंकुमेन विशेषतः अस्ति उत्कान चंदनाचान एक लावंगेनो कुंकुम लावंगेनो ते सर्व ही अस्ति पात्रेंतु विसर्जन करून प्रदक्षिण नमस्कार करून आपणाले मात्यारी दवर्गिनो अस्ति गंगाजलांतु विसर्जन कर का म्हणून सांगून सांगता साची कोणाले अस्ति 10 दिवसा भितर गंगांतु पडतकी तक्का ब्रह्मलोकाच्या पुनः निवृत्ती जानशी शाश्वत दल दसले ब्रह्मलोकांतुची तगेले वासस्थान दत्के कोणाले अस्ति गंगेंतु कितले वर्षपासून उरतके तितले वर्षपासून तो स्वर्ग सुख प्राप्त दत्के ताजी कितरेची आमगेले म्हालगड सांगता साची एका संगमांतु ते अस्ति होरगेन घाल का म्हणत तसले उद्देश्य हाजीचे मागशी आसा गंगा जलोर्लोमीं संस्पृश्य मृतकं पावनो यदा स्मृश्यते पातकं तस्य सद्य एव विनिश्यते के गंगेचे कशरीतीनं उदकाचो एक वाऱ्यानं नाजाल्यार कशे रितीन ते पाळत की तशी ते मरण पाविल तसले मनशाले एक स्पर्श जाले तशीची तेगेले जनजन्माचे पातक सर्व ही नाश जावन येनो नाश जावन ताका पुण्य लाभदायक दत्के हेचीची गंगाचे महिमा तद्निमित्तानं हे गंगाचे विशेष रितीन महिमा सांगिल्ले आसा ताका एक सानाची काणकी म्हळ्यार हे भगीरथाले तपस्यू ताणें कशे रितीन गंगेचे विशेष रितीन सगरपुत्राले 1000 सगरपुत्राक कशे रितीन ताणें उद्धार केल्लो आसा उग्र तपस्सु करून गंगा आचरण ताणें गंगाक एक अनुग्रहीत जावन कशे रितीन ब्रह्मलोकाच्यान भूलोकाक हाडच्याक कशे रितीन ताणें भगीरथ प्रयत्न केल्ले आसा हे सर्व ही आमी पळयल्लें आसा आराध्य तपोग्रेन गंगां देवीं भगीरथः उद्धरार्थं पूर्वजनानाय ब्रह्मलोकतः पळय तागेले त्रिषु लोकेषु विख्यातं गंगाया पावनं यशः या पुण्यास नगरे तस्मान् खान्या यद्विधं के गंगेचे पवित्र कीर्ती तीनों लोकांतु विख्याती जावंगेन आसा सगर राजाले 60,000 पुत्र कपिल दृष्टीच्यान भस्मदल निमित्तानं ताका योग्य दल जाल्यार स्वर्गलोक प्राप्ती देवची तरी कशे रितीन भगीरथान सर्व ही गंगाचे एक विशेष प्रार्थना करून ताणें एक गंगाचे हाडून तांगेले सर्व ही मोक्ष प्रदान ताणें केलेले आसा म्हणत तसले दृष्टांत आमी पळयले आसा खरेची गंगा हाडिल तसले भगीरथाक आमी कृतज्ञता भावना अर्पण करपाक कित्याक म्हळ्यार ताणें भगीरथ प्रयत्न करून ते गंगा भूलोकाक हाडले तद्निमित्तान आमकां नित्य ही परमात्माले गंगाजल सेवन करतसले सौभाग्य भगीरथाल निमित्तानं आमकां प्राप्ती जाल्लें आसा हे संदर्भार आमगेले म्हालगड्याक सुद्दाची मोक्ष दिवं खातीर जाल्यार हे गंगा निमित्तानाची साध्य आसा म्हणत तसले संदर्भ आमकां कळटा गंगा महिमा सांगच्या गेल तर जाल्यार कश्चिद्वादो महारण्ये सर्व प्राणी हिंसकः शिवेन निहतो यत्प्रात्रम अति नरकालये के गंगाचे महिम कसं की मरे एक व्याध जालो वनांतू मृगाक एक हिंस करून खावत आशिल्ले के तसले एक सिंह सुद्दाची ताका
एक मारिल निमित्तान तका नरकवास प्राप्त दलके तावत् कालेन तावस्ती गंगायां पतितं तदा दिव्यं विमानमारुह्य सगोतो देवमंदिरम के थोड्या दिवसानंतर ते व्याधालय असते कोणकी होरगेनो गंगांत होरगेन उडेलके तक्षणाच्यानं तो विमानार बसून स्वर्गाक होरगेनो पावलके हेची पळयाच गंगालय महिमा कोणीच कसं नाही कर का म्हणना गंगा आणतो गंगे गंगे म्हणून सांगून आम्ही बुडनो आम्ही प्रदक्षिणाकार करून तिगेले अर्घ्य प्रदान करून आम्ही तरीन तो जल प्रोक्षण करून ना जलान तो बुडून घेऊन आम्ही तरीन बुडल्या रे आम्ही देहांत आशिल तसले सर्व ही पाप मनांत आशिल तसले सर्व ही पाप अस्थिगत आशिल तसले सर्व ही पाप अस्थिगत आशिल तसले सर्व ही पाप तिगील निमित्तानं अनुग्रहित जाऊन आम्ही पुण्य संपादन करून घेवच्याक पावताके तद्निमित्तानं आम्ही गंगा स्नान आणि गंगोदक प्रोक्षण हे गंगाचे उडगासू स्मरण ते संदर्भारे आम्ही करकाके म्हणत असले संदर्भ आमका हांगा सांगत असाची अतस्वयमेव सत्पुत्रो गंगाया मास्ति पातयेत अस्ति संचनमा धूर्धम दशगात्रम समाचरेत के कोण सत्पुत्राले तगेले बापसूले आवसूले अंग अस्ति असा ते गंगांत ताणे घालू का ते घालीनंतर श्राद्ध कर्म 3 दिवसपासून करका दशगात्राचे कर्म आचरण ताणे प्रारंभ करका कतश्चिद्वादशे वाने वने चोरो भे मृतः ललब्धस्तस्य देह चतुर्णया दिने दिने तदा कोणीचे का कश्चित विदे देशे म्हळ्यार पळया परमात्मान त्यांना सांगितले असा विदेशांतू मृत्यू तर दिल्या रे ತಂಗೆಲೆ ನಾತರದಲೆ ವನ ಅಂತ ಕೊಣಲೇಕ ನಿಮಿತ್ತಾನ ಮೃತ್ಯುದಲ್ ತಸಲದಲೆ ತೆಗೆಲ್ ದೇಹ ಮೇಳ್ನ ತರದಲೆ ತೆಗೆಲೆ ಕೃತ್ಯ ಕಶ್ರಿತಿನ್ कर्क मळतसले संदर्भ आम्ही आजकाल पळयत असाची तद्निमित्तान दर्भा पुत्तलकं कृत्वा पूर्वं वत्केले वतं दहत तस्मां भस्म समादाय गंगातोये विनिक्षिपेत के मरण संगती मेळनंतर तगेले देह तरी नामका मेळना तरदले दर्भमयाच्या न तगेले देहाचे रचन करून तक्का पिटान आवृत कोरगेनो तक्का एक पुत्तलिका रचन करका थई तगेले मुखारी एक दीप प्रज्वलन करून तक्का प्राणप्रतिष्ठा करून ते गेलील तसले मात्राचे ना गेलील तसले पित्राले ना गेलील तसले एक प्रेतात्माले चिंतन ते बावलिंत करका तदनंतर विष्णु सहस्रनाम गीतादि पठन आतुरदान तदनंतर दीप वाढील नंतर ते गोंबेक नादर ते पुत्तलिकाक काष्टादि दहन कशा रीतीन करका की त्या रीतीन कोरगेनो तगेले भस्म गंगा स्नानांतू ना गंगा नदींतू विसर्जन करका म्हणत असले संदर्भ हांगा सुदाची पहिलेची देवान कोरू सुंदरल्या म्हणारी देव कितलो व्हड विज्ञानी म्हणून आम्ही लेखा मुखार देवचे तसल विषय सुदाची परमात्मा पहिलेच सांगता म्हणतर जाल्यार आनी कसं जाऊ का आमकां पळयाच कित्या पुणीच आम्ही परमात्माला चिंतन करका कशा रीतीन केल्यार परमात्माले ऋणाच्यान मुक्त देवच्या दत्ता म्हणत असले आमकां संदर्भ मेळटा आम्ही म्हणताचे देवाल ऋणाच्यान मुकळीक देता म्हणून जाल्यार खंडीत जायनाच पित्र ऋणाच्यान देताच मात्र ऋणाच्यान देताच सर्व ही संसाराले ऋणाच्यान मुकळीक देताच जाल्यार हे परमात्माले ऋणानुबंधानाच्यान आमकां चुकून वचाक असाध्य के ताजे कितें आमी परमात्माले चिंतन ऋण केन्ना दवरका कित्याक मरे आमी तरेन तेगेले चरणकमल घट्टी धरल्यार तो आमगेलो हातो सहस्र तेगेले हाताच्यान भुजाच्यान आमकां रक्षण करतके तरीन आमी तेगेले चरणकमल सोडल्यार सहस्र हाताच्यान आमकां सोडून घालतके तद्निमित्तान आमी परमात्माले चिंतन प्रतिक्षण प्रति चिंत प्रति संदर्भारे आमी विचार करूनची परमात्माले तल्लीन जावका के तेन्ना मात्र आमकां प्रियमय जल तसले मोक्ष मेळच्याक पात्रत्व दत्के तद्निमित्तान ते गोंब्याचे श्राद्ध करून दशगात्रादिकाची कर्म करून ते पुत्तलिकाचे दहन केल्यानंतर दुसरे दिवसाच्या श्राद्धादी आचरण करून प्रतिवर्षाक श्राद्ध करका पूर्णे गर्भे मृता नारी विदार्या जठरम तदा बाल्यम निष्कास्य निक्षिप्य भूमो तमेव दाहयते पूर्ण गर्भिणी स्त्री जाली तर जाल्यार तेगेले मरण प्राप्ती जाली तर जाल्यार तेगेले पोटाच्यान चरडाक भायर काडूं तदनंतर ते चरडाक भूमींतू पूर्ण तगेले मुखावेले दहनादि कार्य विशेष रीतीन करका गंगा तीरे मृतं बालम गंगामेव प्रतायेते अन्य देशे शिपद्भूमौ सप्तविंशति मासजम के कोणे एक संचुडवाले मरण जाल्यार गंगा तीरांतू ते चरडाले मरण जाल्यार गंगेंतूची तक्का विसर्जन करका के तदनंतर खंय तरी मरण जाल्यार एक मस्त एक चरडाक 2 वर्षां वयर तर जाल्यार ते भूमींतू चरडाक पुरका के म्हणत असले संदर्भ हांगा सांगिल्ले आसा अतःपरम देहस्ते गंगाया मास्ति निक्षिपेत जलकुंभश्च दान्तव्यम बाला नैमेव भोजनम तदनंतर ते चरडाक योग्य रीतीन तेगेले विशेष रीतीन अस्ति की नादर तक्का दहन संस्कार केल्यार मूंजी जाल्यानंतर ते चरडाक दहन संस्कार केल्यार ते चरडाले अस्ति हाणगेन गंगांतू घालगेन तेगेले उद्देश्य विशेष रीतीन एक बालक भोजन की नादर तेगेले एक श्राद्ध करून कर्माचरण समाप्ति करका म्हणून सांगून हांगा सांगिल्ले आसा गर्भे नष्टे क्रिया नास्ति दुग्धम देयम मृतशिशौ
घटंच पायसं भोज्यम दद्याद्वालो विपश्चितौके गर्भांतूची चरडाले मरण दिलं रे कसने क्रिया करचे आवश्यकतना तगेले दांत आईल नंतर तगेले मरण दिलं रे घटोपायसादी दान करका तदनंतर 3 वर्षानंतर तगेले मरण दिलं रे घट आणि क्षीरदान करका कुमारे च मृतौ बाल्या कुमारेन भोजयेत सबालो ध्वजे प्राणान पौगोंडे सौव्रते मृते 5 वर्षानंतर तगेले मरण दिलं रे 5 चुडुवांक बालकांक पौगंडावस्थेतक विशेष रीतीनं एक संस्कार करका तदनंतर 10 वर्षानंतर तगेले उपनयनाचे पूर्व मरण दिलं रे तगेले भोजन करका उपनयनाचे नंतर तगेले मरण दिलं रे ब्राह्मण भोजन करका म्हणून सांगून शास्त्रानुसार हांगा सांगितलं आसा हे सर्व ही कर्तव्य आम्ही नित्य ही परमात्माले अनुसंधान करून भक्तीनं श्रद्धेनं घडूचाक पावकाके तद्निमित्तानं कसनेक एकादश्यां द्वादशंच वृषोत्सर्गों विधिं विना महादान विहीनंच अपौघोंडे कृत्यमाचरेत वृषोत्सर्गाचे विधी 11-12व्या दिवसा गेले विधिविधान करका शय्यादान आणि जी मस्त रीतीनं दान करत असेल आवश्यकतना पौघंडावस्थेंत गेले मृत्यू दिल्या मात्र जीवमानेचे पितरीचे पौघंडे संपिंडिनम अतिस्तद्वादशे दाने कोदिष्टम समाचरेत पौघंडावस्थेंत गेले मरण दिल्या आऊस बापू सायल्या रीत गेले पिंड प्रदान करत असेल आवश्यकतना त्याला थोडे शास्त्रांत आवश्यकता असा म्हणून सांगून सांगितलं असा 12 दिवसागत गेले एकोदिष्टादी श्राद्ध करून सन्ना समाप्ती करका मरण दिल्यानंतर मुकावेले गेले दिवसांतू एकोदिष्टादी सर्व ही क्रियाकर्म करका श्रीशूद्राणां विवाहस्तु व्रतस्थाने प्रकीर्तितः व्रवस्थाने वर्णानां विलस्तातु क्रिय भवेत श्रीशूद्रादी सर्व लोकांक व्रताधिकार कसने ऊर्ना विवाह दिल्यानंतर प्रतितुल्कत गेले वर्णाश्रमाचे समान क्रिया देता तद्निमित्तानं तंगेले वयोवस्था क्रिया सर्व ही देह निमित्तानं कर्म करका म्हणून सांगून हांगा सांगितलं असा किशोरे तरुणे कुर्यात वैयायादादिकं पददानं महादानं गोदानं अपिदापयेत 15 वर्षापासून किशोरावस्थेत तरुणावस्थेत गेले मरण दिलं तर रे शय्यादान वृषोत्सर्ग पददान आणि जे गोदान सुवर्णदान आणि हिरण्यदान ही सर्व ही करका यतीनां चैव सर्वेषां न जानो नोदक क्रिया दशगात्रादिकं तेषां न कर्तव्यं सूत्रादिभिः यतीले कोणाले मरण तर दिल्यारे दहन कार्य उदक क्रिया दशगात्रादी सर्व ही कार्य पुत्राने करचे आवश्यकतूर्ना दंड धारण केल्यावर मात्र ते सर्व ही करका दंडग्रह मात्रेन नरो नारायणो भवे त्रिदंडांग्रह तेषां प्रेतत्वं न जायते कोणाकची हे क्रिया करका आवश्यकतूर्ना त्रिदंडी लोकाक प्रेतत्व केनाची येना सर्व त्यांनी आत्मश्राद्ध केल्लं उरता तद्निमित्तानं ते करका म्हणून ना म्हणून सांगून शास्त्रांत सांगितलं असा हंस परमहंसंच कुटीकच बहुदतको एतन् संन्यासस्ताता पृथिव्यां सांपनयितान् गंगादी सर्व ही संन्यासींक 4 प्रकाराचे संन्यासी उरताची हंस परमहंस कुटीचक बहुदक म्हणून हंगेले मरण दिलं तर जाल्यार तांगेले एक देह भूमीन तू स्थापन करून करका तांगेले दहन कार्य आदी करच्या ना म्हणून सांगून आमकां शास्त्रांत सांगितलं आसा गंगादीनां नभावे पृथिव्यां स्थापनं स्मृतं यत्र सन्ति महानद्यास्तदा तास्वेव निक्षिपेत तंगेले संप्रदायानुसार गंगादी सर्व ही तीर्थांतू तंगेले मरण दिलं तर जाल्यार तीर्थक्षेत्रांतू विसर्जन करका तशीची एक विशेष रीतीनं प्रदेशांत मरण दिल्यार भूमींतू प्रदेशन करका एकांतांतू मरण दिल्यार ते प्रेत सोडून येवका आणि थंयची विशेष रीतीनं अस्थिदाह संस्कारो तंगेले उडगासा कितें करका म्हणून सांगून हांगा आमकां सांगिल्लें आसा ही सर्व ही कर्तव्य आयचे एक 10वे अध्यायांतू विशेष रीतीनं गरुड पुराणाचे एक कशा रीतीनं दाह अस्थिसंचय कर्मांतू कसन एक अध्यायांतू सांगितलं असले सविवरा अंत आम्ही पळयल्ले आसा हाजीचे ज्ञानयज्ञ कार्याचे फल परमात्माले भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाले चरण कमलांतू भक्तीनं अर्पण करून हाजीचो श्रेय समस्त युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे एक वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर आस्तिक महाजन भजक नातर जाल्यार सर्व ही आभाल वृद्ध स्त्री पुरुष हे ज्ञानयज्ञाचे श्रवण कार्याचे आस्वादन घेतील आसा हांकां बी हाजीचो समस्त फल देव अनुग्रहीत करून तंगेले म्हालगड्याले आशीर्वादू कृपा अनुग्रह तंगेले कुटुंबाचे नित्य निरंतर उरनो हे सुललित जावन ज्ञानयज्ञ कार्याचे एक माध्यम मुखांतर करतसले सौभाग्य आमकां देवान दिलेलें आसा हाजी बी कल्पोक्त फल तांकां बी प्राप्त जावका एकंदरीन अंदूचे हे विशेष रीतीनं ज्ञानयज्ञ कार्याचे आयचे 10वे दिवसाचे विशेष ज्ञानयज्ञ कार्य गरुड पुराणाचे हांगा समाप्त जाता आसा परमात्म्याल्या चरण अरणविंदांतू हे समाप्ती करून सर्वांक योग्य दिलें तसलें फल परमात्मो नित्य ही अनुग्रहीत करून हे ज्ञानयज्ञ कार्य विशेष रीतीनं देव तसलें सौभाग्य परमात्मो दिने दिने अभिवृद्धी करून दिवो म्हणून सांगून परमात्म्याल्या चरणारविंदांतू भक्तीनं अर्पण करून कृष्णार्पण करता आसा तस्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। ओम।